अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही. मंत्री आशिष शेलारांचं वक्तव्य. तर हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय, शेलारांची टीका. पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या. इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत. आशिष शेलारांकडून मनसेच्या आंदोलनाची पहलगाम हल्ल्याशी तुलना. पहलगाममधील दहशतवादी गाडले गेले की स्वर्गात गेले याचं आधी उत्तर द्या. पेडणेकरांचा शेलारांवर पलटवार. दहशतवादी तुमचे कोणी होते का, पेडणेकरांचा सवाल. मी अर्ध्या दाढीवरून हात फिरवला आणि ते आडवे झाले. शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. तर शिंदेंची दाढी नकली, शहा कधीही कातरतील, संजय राऊतांचा पलटवार. ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा देत फडणवीसांकडून टीका. तर फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर रडण्याचे कार्यक्रम सुरू करावेत, राऊतांचा पलटवार. पाण्याचा प्रभाव वाढल्यानं नाशिकमधील सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना मज्जाव. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. अमेरिकेमधल्या टेक्सासमध्ये पुरामुळे कहर. आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू. वाडालुपे नदीची पाण्याची पातळी अवघ्या 45 मिनिटांमध्ये तब्बल 26 फुटांनी वाढली. आषाढी वारी निमित्त अवघी पंढरी दुमदुमली. पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट. तर चंद्रभागा तीरी वैष्णवांची मांदी आहे. पंढरपूरप्रमाणे शिर्डीतही आषाढी एकादशीचा मोठा उत्साह. मोठ्या संख्येनं साई भक्त दर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल. दौंड तालुक्यामधल्या स्वामी चिंचोली गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. 2 आरोपींना पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश.